ताई, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही मसाजूरला गेल्या नाही म्हणून टीका केली जाते. जाणार का तुम्ही मसाजूरला? देशमुख कुटुंबाची भेट घेणार का? मी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला. मी ह्याच्यावरही इंटरव्ह्यू दिला. त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली की ताई तुम्ही इथे येऊ नये, इथली परिस्थिती वेगळी आहे, आमच्या हातात नाही. आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधीच जाहीर केलेलं आहे. माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे. मी तिथे जाणं, त्या मृत्यूच्या बद्दल संवेदना बाळगणं हा माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय. त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही. माझ्या ईश्वराला, मला आणि माझ्या जनतेला आणि देशमुख परिवारालाही माहिती आहे की यामध्ये माझ्या मनात त्यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे. का नसेल बरं माझी सहानुभूती? का कोणी कोणाला मारलंय तर त्याविषयी सहानुभूती नसेल? तुम्हाला नसणार, जरूर असणार. याच्यामध्ये प्रश्नचिन्ह कशाबद्दल? 2 मंत्रिपद दिली बीड जिल्ह्याला, पण मुंडेघरांच्या एकाही माणसाला पालकमंत्रीपद दिलं नाही. यामध्ये कोणाचं षडयंत्र वाटते का? मी असं काही मानत नाही. मी प्रेसमध्ये आधीही म्हणलं होतं, जर अशी कुणाची परिस्थिती असेल आणि असं वाटतंय तर हे मंत्रिपद अजितदादांनी घ्यावं. हे मी खूप आधी म्हणले, तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा यापैकी कोणी नेतृत्व स्वीकारलं तर आम्ही त्याचं स्वागतच करणार आणि उलट त्यांच्याबरोबर आम्ही अजून खांद्याला खांदा लावून काम करणार. माझ्या मनामध्ये यत्किंचित मी रेणुका मातेच्या द्वारामध्ये आहे. मला अजिबात वाटलं नाही की हे जिल्हा कान तो जिल्हा कान, मी काही चॉईस दिलेला नाही. पण नॅचरली माझ्या जिल्ह्याला वाटलं की आपल्या ताई असाव्या, एवढे वर्ष मी काम केले, तर ते निसर्ग आहे. ह्याच्यात पंकजाताई नाराज, पंकजाताई अमुक तमुक असं अजिबात नाही. अशा बातम्या लावूनच कृपया बंद केलं पाहिजे.